नमस्कार बंधू भगिनींनो, 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच जबाबदारीने संपन्न करतो. खरं तर उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. अशा या भारत देशाला घडवणाऱ्या आणि युनियन जॅक खाली उतरून तिरंगा फडकवण्यासाठी ज्यांनी आपल्या घरावरती आणि आपल्या जीवनावरती तुळशीपत्र ठेवलं, त्या सर्व हुतात्म्यांचं, महापुरुषांचं प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. इंग्रजांच्या गुलामीतनं जवळपास 150 वर्षाच्या गुलामीतनं जुलमी सत्तेतून मुक्त झालेला, म्हणजे भारतीयांना मुक्त केलेला दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट हा दिवस आहे. खरं तर हा दिवस भारतीयांच्या आयुष्यात येण्यासाठी ज्यांनी ज्यांनी यापूर्वी म्हटलं मी प्रमाणे घरावर व आयुष्यावर तुळशीपत्र ठेवलं, त्यांचं आवर्जून स्मरण आपण या निमित्तानं केलं पाहिजे. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता खरं तर आपण सगळ्यांनीच व्यक्त केली पाहिजे. तसं तर आपण नेहमी म्हणत आलो की सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा. आपल्याला हेही माहिती आहे की या देशामध्ये सोने की चिडिया म्हणजेच हा देश होता. परंतु असा असलेला हा देश अनेक परकीयांच्यासाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आणि आपल्यामध्ये एकी नसल्यामुळे कित्येक परकीय लोकांनी कित्येक शतक या देशावरती राज चालवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आपण जर बघितलं, कुठल्याही देशाचा जेव्हा आपण इतिहास अभ्यासतो तर तो इतिहास कशासाठी अभ्यासतो तर आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करत असताना हा दिवस येण्यापूर्वी काय काय घटना घडल्या त्याचं सिंहावलोकन करणं, किंवा आज 77 वर्ष जवळपास होत आलेली आहेत या स्वातंत्र्याच्या आपल्याला मिळून, तर त्या 77 वर्षाचंच नव्हे तर त्या पूर्वीच देखील सिंहावलोकन आपण केलं पाहिजे. सिंहावलोकन हा शब्द कसा आला तर असं सांगतात की सिंह बराच काही प्रवास करतो, तो चालून बरंचसं काही पुढे जातो आणि खूप पुढे गेल्याच्या नंतर तो मागे वळून पाहतो की आपण कुठून निघालो होतो आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो होतो. सिंह अशा पद्धतीचं मागे फिरून कुठून आलोय याचं जो अवलोकन करतो त्यालाच सिंहावलोकन असा हा शब्द आपल्याकडे रूढ झालेला आहे. सिंहावलोकन याचा अर्थ असा की आपण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केव्हापासून प्रारंभ केला आणि आज आपल्याला जवळपास 77 वर्ष स्वातंत्र्य मिळवून झालेली आहेत, तर इथपर्यंत आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा देखील लेखाजोखा अशा कार्यक्रमांच्या निमित्तानं आपण मांडला पाहिजे असं मला वाटतं. आपण पाहतो की कुठलंही घर आपण जेव्हा बांधतो आणि घराच्या छतावर किंवा दुसऱ्या मजल्यावर वगैरे मजले चढायचे असतील तर काही पायऱ्या चढल्याच्या नंतर एक टप असतो आणि तिथे आपल्याला थोडंसं थांबावं लागतं आणि थांबून मागे वळून बघायचं असतं की आपण पहिल्या पायरीपासनं किती पायऱ्या चढून आलेलो आहोत आणि थोडं तिथं विश्रांती घेऊन आणखीन पुढे आपल्याला किती पायऱ्या चढायच्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा असो की देशाच्या विकासाच्या बाबतीत देखील अशा प्रकारे आपण सिंहावलोकन किंवा अशा टप्प्यावरती थांबून त्याबद्दलचा विचार करणं गरजेचं असतं. आणि त्याच दृष्टीनं जर आपण आजच्या दिवसाचं म्हणजे 15 ऑगस्ट 2024 ला जेव्हा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत तेव्हा या दिवसाच्या साठी पाठीमागचं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे असं मला या निमित्तानं वाटतं. तसं तर फार एकदम प्राचीन काळापासून जर आपल्याला विचार करायचा झाला तर या देशावरती इसवी सन 1313 ला अलाउद्दीन खिलजी
यांनी या ठिकाणी आपल्या देशावरती आक्रमण केलं आणि सोने की चिडी असणारा हा देश बेचिराग केलेला आपल्याला दिसून येतो. नंतर अनेक सुलतानांनी आपल्या देशावरती सत्ता गाजवली, अनेक शाह्या येऊन गेल्या. मोगलांनी देखील आपल्या देशावरती अनेक वर्ष राज्य केलं. बाबर आला, वास्को द गामा आलेला आपल्याला माहिती आहे पोर्तुगीजांच्या पैकी. नंतर ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडची आपल्या देशामध्ये आली आणि व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. असे इंग्रज या देशावरती तिथून पुढे 1757 हे मध्ये इंग्रज या देशामध्ये आले आणि नंतर पुढे त्यांनी 150 वर्षपर्यंत या देशावरती राज्य केलेलं आहे. हे देखील आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेवटी 14 ऑगस्ट 1947 ला या देशाचे 2 तुकडे या इंग्रजांनी केले. पाकिस्तानची निर्मिती करून 15 ऑगस्टला किंवा 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजता या देशाला स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. हे आपल्याला कधीही विसरता येत नाहीये. हा दिवस एकाएकी उगीच उजाडला नाही, त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यात मुद्दाम आजच्या दिनी आपण उल्लेख केला पाहिजे. मंगल पांडे आहेत, 1857चा उठाव आपल्याला माहिती आहे. तात्या टोपे आहेत, राणी लक्ष्मीबाई आहेत, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सेनापती बापट, खुदीराम बोस, अनंत कानेरे, मदनलाल धिंगरा, लाल बाल पाल, जालियनवाला बाग हत्याकांडाचा उल्लेख करावा लागतो. भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, बाबू गेनू आहेत. त्यासोबतच काँग्रेस पक्षाचं देखील कार्य अत्यंत महत्वाचं राहिलेलं आहे. त्यामधल्या नेत्यांच्या मध्ये लोकमान्य टिळक, नंतर सावरकर बंधूंनी मोठं या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कष्ट उपसलेले आहेत. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शिरीष कुमार, साने गुरुजी, अरुणा सपाली यासारख्या अनेकांच्या कार्याची आपण खरं तर या निमित्तानं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगावयाचं आहे. खरं तर स्वातंत्र्याचं महत्व सावरकरांनी विशद केलं होतं. ते म्हणाले होते, जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदेशुपदे स्वतंत्रते भगवते त्वामहम यशो युताम वंदे. अशा प्रकारे स्वातंत्र्याचं महान मंगल गायन या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर दिसताना आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्याचा जय जयकार करणं हे प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य आहेच. त्याशिवाय जगण्याला अर्थच प्राप्त होत नाहीये. गुलामीचं जीवन हे जीवन नव्हे, तो तर साक्षात मृत्यूच आहे. त्यासाठी स्वातंत्र्याची आठवण आपण केली पाहिजे आणि पारतंत्र्याचे दिवस आठवून स्वातंत्र्याची किंमत देखील आपण वेळोवेळी लक्षात घेतली पाहिजे. आजच्या दिवशी जेव्हा 1947 ला स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता, त्या दिवशी या देशातील 40 कोटी लोकांच्या मनपटलावर अपेक्षांच्या सूर्याचाही उदय झालेला होता. अपेक्षांचा सूर्याचा उदय झाला होता या देशातल्या 40 कोटी भारतीय लोकांच्या मनपटलावरती. आणि आपल्या भारतीय लोकांना असं वाटलं होतं की आता आपले लोक सत्तेवर येणार आहेत आणि आपल्या लोकांच्याकडनं आपला सर्वांगानं उद्धार होणार आहे. ही अपेक्षा त्या काळातल्या भारतीयांची निश्चितपणे होती. आपल्याला माहिती आहे की पुढे काय झालेलं आहे ते, त्याचा विचार आपल्याला पुढे पाहावयाचा आहे. पहिल्यांदा मला हे सांगितलं पाहिजे की या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान देशवासियांना राष्ट्रध्वज फडकवून भाषणाद्वारे संदेश देण्याचं काम करतात. मागील वर्षात केलेल्या कामाचा व पुढे करावयातल्या कामाच्या बद्दलचा लेखाजोखा त्यांच्या भाषणातनं निश्चितपणे भारतीयांच्या आणि विशेषतः माध्यमांच्या द्वारे जगासमोर मांडण्याचा काम केलं जातं. सैनिकांची अनेक प्रात्यक्षिकं यावेळी सादर केली जातात आणि एवढंच नाही तर संपूर्ण हे जे काही ध्वजारोहण लाल किल्ल्याला आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न होतं. देशातल्या विविध राज्याचे मुख्यमंत्री हे त्या राज्यातल्या राजधानीच्या ठिकाणी जिथून राजकारभार चालतो त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते
ध्वजारोहण केलं जातं. जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्रिमंडळ अस्तित्वात असेल तर पालकमंत्र्यांच्या हस्ते, पालकमंत्री नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या हस्ते आणि मग विविध विभागांचे विभाग प्रमुख त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण केलं जातं, राष्ट्रगीताचं गायन केलं जातं आणि त्यानंतर विविध देशभक्तीपर गीतं, प्रभात फेऱ्या काढल्या जातात. देशभक्तीवर करणारे अनेक उपक्रम या निमित्तानं संपन्न केले जातात. विविध स्पर्धांचं आयोजन देखील 15 ऑगस्टच्या दिवशी देशभर केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की हे स्वातंत्र्य मिळून जवळपास आता 77 वर्ष उलटून गेलेली आहेत. या 75 वर्षामध्ये किंवा 77 वर्षामध्ये स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं आणि काय दिलं नाही याचं देखील सिंहावलोकन या निमित्तानं होणं गरजेचं आहे. तसं जर आपण पाहिलं तर आपल्या काय लक्षामध्ये येतं, तर लक्षात घ्या की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी काय दिलं आपल्याला स्वातंत्र्यानं याचा जर लेखाजोखा पाहायचा झाला आणि त्याची सकारात्मक बाजू पाहायची झाली तर मी असं म्हणेन की 15 ऑगस्ट 1947 पूर्वी या देशात साधी सुई देखील तयार होत नव्हती. त्यावेळी या देशातील 7 लाख खेड्यांपैकी केवळ 50 खेड्यामध्ये वीज गेलेली होती. देशातील एकाही खेड्यात पाणी नळाने मिळत नव्हतं. संपूर्ण राजस्थानात त्यावेळी 200 टेलिफोन तेही राजे राजवाड्यांकडेच होते. संपूर्ण देशात 30,000 टेलिफोन होते. देशात केवळ 10 बंधारे होते. संरक्षण दलात केवळ 4 विमानं व 20 टँक होते. साक्षरतेचं सरासरी प्रमाण 18% व स्त्रियात 6% होतं. पुरुषाचं सरासरी वय 35 ते 40 व स्त्रियांचं देखील वयोमान मर्यादा एवढीच होती. बाळाच्या मृत्यूचं प्रमाण 90% होतं. रेल्वे केवळ मोठ्या शहरांतून जाया करायची. देशातील 90% खेड्यात ना दवाखाना ना डॉक्टर होते. दळणवळणाची खूपच कमी साधनं होती. देशात केवळ 9 विद्यापीठं होती. संपूर्ण मराठवाड्यात एक कॉलेज औरंगाबादला होतं, तेही फक्त इंटर पर्यंत म्हणजे आजच्या 12वी पर्यंत. प्रत्येक जिल्ह्यात एक हायस्कूल होतं. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण 0.3 ते 0.5% होतं. 1948 ते 2023 पर्यंत हे सर्व चित्र बदललेलं आहे. आज जिथे सुई बनत नव्हती तिथे रेल्वे व विमानाच्या इंजिन पासून ते टँक पर्यंतची निर्मिती होत आहे. वीज, नळाचे पाणी पोहोचले आहे. 130 कोटी जनतेपैकी 100 कोटी जनतेकडं आज मोबाईल आहेत. पूर्वी घरी रेडिओ असायचे. जिथे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात असायचं रेडिओ असेल तर तिथे आज झोपडीत सुद्धा टीव्ही आली आहे. आज जवळपास 250 विद्यापीठ आपल्या देशामध्ये आहेत. आज 4000 पेक्षा जास्त कॉलेजेस या देशामध्ये कार्यरत आहेत. बाबा न्यूक्लिअर फिजिक्स, बाबा अणुशक्ती केंद्र, तारापूर परमाणु केंद्र, इस्रो, तसेच IIT आणि अशा प्रकारच्या खूप मोठ्या संधी या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला आलेल्या दिसून येतात. आज जातीयतेचं जी काय अस्पृश्यतेची भावना एकेकाळी या देशामध्ये होती ती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीनं मी जर विस्तार करायला गेलो तर सर्वच क्षेत्राचा द्रुत गतीनं विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण संपन्न करत असताना या देशातल्या या सुवर्ण महोत्सवाच्या संबंधानं अत्यंत बोलकी अशा पद्धतीची कविता कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहिली होती. जी कविता त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्याच्या दालनापासून ते सर्व कार्यालयामध्ये लावण्यात आलेली होती आणि या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं स्वातंत्र्य देवीच आपल्या सर्व भारतीयांना काय विनवणी करते आहे, कशा प्रकारची विनवणी करते आहे याचं चित्र त्यांनी या कवितेतनं मांडलेलं होतं. कुसुमाग्रज काय म्हणतात बघा. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी वाटवाकडी धरू नका.
मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. लाख लाख जण माझ्यासाठी मेले जळले विसरू नका. लाख लाख जण माझ्यासाठी मेले जळले विसरू नका. सुजना सापण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्या खाली शेपूट घालून पळू नका. सौजन्याच्या बुरख्या खाली शेपूट घालून पळू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. स्वातंत्र्य देवी भारतीयांना कशा प्रकारचं या ठिकाणी विनंती करते. फार सुंदर कविता. खरं तर आपण ती प्रत्येकाने वाचली आणि आचरणात आणली पाहिजे. त्यानंतर आपण 2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देखील आपण या 75 वर्षामध्ये काय मिळवलं आणि काय गमावलं या बाबतीमध्ये सर्व क्षेत्राच्या दृष्टीनं विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर आपण जर पाहिलं तर काय दिसतं, तर भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर थोडी खुशी थोडा गम अशी अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या पूर्वी या देशातला प्रत्येक खेड हे स्वावलंबी होतं. ते स्वातंत्र्याच्या नंतर खेड मात्र परावलंबी झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खेडी ओस पडत चाललेली आहेत आणि शहरांची बकालता मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. आणि महात्मा गांधींनी जे खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता तो कुठेतरी आपण सोडून दिलेला आहे असं चित्र आपल्याला स्वातंत्र्याच्या या 75 वर्षामध्ये पाहायला मिळत आहे. आज ही गावगाड्यातले बरेच प्रश्न सुटलेले दिसत नाही आहेत. आज आपल्याला माहिती आहे की शुद्ध पाणी खऱ्या अर्थानं खेड्यामध्ये मिळत नाही आहे. म्हणतात ना 75 वर्ष झाले तरी डोक्यावरती हंडाच आहे. 75 वर्ष झाले तरी डोक्यामध्ये हुंडाच आहे. अशी परिस्थिती सर्वार्थानं बदललेली आहे असं आपल्याला दिसत नाहीये. आजही वाडी तांड्यावरती आरोग्याच्या म्हणाव्या तेवढ्या सोयी उपलब्ध झालेल्या नाही आहेत. त्याचबरोबर खेड्यामध्ये कष्ट करणाऱ्या माणसाच्या कष्टाचं म्हणावं तेवढं चीज होताना दिसत नाहीये. या देशाचा बळीराजा शेतकरी त्याच्या शेतीमालाला देखील म्हणावा तेवढा भाव मिळत नाहीये. आणि म्हणून तर विठ्ठल वाघ म्हणाले, आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती. आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती. खापराच्या दिव्यातया कधी फेटणार वाती. खापराच्या दिव्यातया कधी पेटणार वाती. फुलवले कापसाले चंद्र चोरू चोरू पाहे. तरी माय माऊलीची मांडी उघडीच आहे. तरी माय माऊलीची मांडी उघडीची आहे. अशी अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्यासाठी सुरुवातीला काही कल्याणकारी योजना आल्या, परंतु हळूहळू या योजना देखील या कमी होताना आपल्याला दिसत आहेत. 1992च्या नंतर जे खाऊजा धोरण आपण स्वीकारलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. याच देशामध्ये इंडिया विरुद्ध भारत असा संघर्ष उभा राहिलेला आपल्याला दिसतो. एकाच घरामध्ये शिकून मोठा अधिकारी झालेला मुलगा हा इंडियन संस्कृतीमध्ये वागतो, तर त्याच आई वडिलांच्या पोटी शेतकरी असणारा मुलगा हा भारतामध्ये राहत असताना आपल्याला दिसून येतो. इंडियनांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत तर भारतीयांच्या समस्या वेगळ्या आहेत. असं चित्र इंडिया वर्सेस भारत असे दोन भारत या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये देखील आज चातुर्वर्ण व्यवस्था सारखी व्यवस्था आलेली आहे. कायम विनानुदान, टप्प्याटप्प्यानं अनुदान, पूर्ण अनुदान, कंत्राटी शिक्षक, शिक्षण सेवक, घड्याळी तासिकावरील शिक्षक, पूर्ण वेळ शिक्षक असे भेदभाव शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिक्षण अत्यंत महागडं बनत जात असून
गोरगरिबांना न परवडणारं शिक्षण या ठिकाणी आपण पाहतो आहोत। आणि अशाच पद्धतीच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील म्हणावा तेवढा राष्ट्रीय उत्पन्नाच्या खर्च जास्तीचा होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की अलीकडं आपण ऑनलाईन शिक्षणाकडं जास्तीचं सरकार आता लक्ष देतंय की काय, आणि ऑफलाईन शिक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। शिक्षणावरचा खर्च कमी करून नवीन पदभरती न करता मला असं वाटतं की लोकांना खऱ्या अर्थानं कुठे अज्ञानी पणाकडे घेऊन जाण्याचा स्थिती निर्माण होते की काय, अशी चिंताजनक स्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। कारण कुठल्याही देशाचा विकास हा शाळेच्या 4 भिंतीमध्ये होत असतो। कुठलाही देश हा खऱ्या अर्थानं प्रगती त्या देशातल्या शिक्षणाच्या दर्जावरून आणि शिक्षकांना मिळणाऱ्या मानावरून असतो। परंतु ते चित्र आपल्याला इथे दिसेल का असं आपल्याला वाटायला लागतं। असं असलं तरी या देशातल्या शिक्षणामध्ये मोठा दर्जा आहे। म्हणून तर आज आपण पाहतो की जगातल्या सर्वात श्रीमंत अमेरिका राष्ट्र असेल की वेगवेगळ्या राष्ट्रांच्या मध्ये तिथल्या महत्वाच्या कंपन्यांचे प्रमुख आणि तिथले जे काही महत्वाचे या ठिकाणचे अधिकारी जर कोण असतील तर ते भारतीय आहेत। हे देखील आपल्याला जमेची बाबू या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। सामाजिक क्षेत्राचा सिंहावलोकन जर आपण केलं तर काय दिसतंय, सामाजिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडताना दिसतो आहे। म्हणावी तेवढी स्पर्श अस्पृश्यतेची भावना राहिलेली नाहीये, थोड्या प्रमाणात असेल पण त्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे। आंतरजातीय विवाहाचं प्रमाणही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसत आहे। ही जमेची बाजू आहे। समाजातील सामाजिक दर्जा आता जातीपेक्षा गुणवत्तेवर आपणास पाहावयास मिळतो आहे। बालविवाह अत्यल्प राहिले असून स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाणही नगण्य झालं आहे। विधवा विवाहाचं प्रमाण वाढलं असून स्त्रिया ह्या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर होताना दिसत आहेत। स्त्री पुरुष भेदभाव कमी प्रमाणात पाहावयास मिळतोय। असं असलं तरी स्त्रीकडे माता भगिनी या दृष्टीने पाहण्यापेक्षा भोग वस्तू म्हणून पाहण्याचं प्रमाण अलीकडे वाढलेलं दिसत आहे। मनावर प्रेम करण्यापेक्षा तनावर प्रेम करणाऱ्यांची मला असं वाटतं की संख्या अलीकडच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर पाहतो आहोत। रुद्राक्ष म्हणजे त्यागाच्या संस्कृतीपेक्षा द्राक्ष म्हणजे भोगाची संस्कृती इथे जास्त प्रमाणावरती आपण पाहताना दिसतोय। कृषी संस्कृतीपेक्षा खुर्सी संस्कृती वाढताना आपण पाहतो आहेत। आत्मिक सुखापेक्षा भौतिक सुखाकडे माणूस आकृष्ट होताना दिसतो आहे। या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। समाजात पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्याची प्रवृत्ती बळावत आहे। चांगुलपणाच्या तुलनेत वैगुण्य अधिक वाढताना दिसत आहे। एकसंघ समाज जात धर्म पंथ यांच्या नावावर विभागता येईल याचा प्रयत्न निश्चितपणे इथे होतानाही दिसतोय। ही अत्यंत मला असं वाटतं की धोक्याची घंटा आहे। धार्मिक क्षेत्राचा विचार केला तर पूर्वीचा माणूस खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भावनेतून किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा या भावनेतनं धर्माकडे पाहत होता। धर्माच्या आचरणाने माणूस अधिक नीतिमान बनावा असा प्रयत्न निस्वार्थ भावनाने करणारे लोक त्या काळामध्ये अधिक दिसायचे। पण अलीकडे धार्मिक पाखंड करून अधिक या ठिकाणी वरवरची भक्ती होताना आपल्याला दिसते आहे। धर्माच्या माध्यमातून आंतरिक आचरणापेक्षा बाह्य आडंबराला अधिक महत्व येताना दिसत आहे। धर्माचा बाजार मांडलेलाही पाहावयास मिळतो आहे। धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून धर्माप्रती जागरूकता बाह्य स्वरूपात पाहावयास मिळते आहे। म्हणून तर असं म्हणतात की किस रावण की कांटो भाए किस लंका को आग लगाऊं, घर घर लंका पग पग रावण इतने राम कहां से लाऊं, नफरतों का असर देखो जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया। मंदिरों में हिंदू देखे मस्जिदों में मुसलमान, शाम को जब मैं खाने गया तब जाकर दिखे इंसान। ये पेड़ पौधे शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान बन जाए। सूखे मेवे भी देखकर हैरान हो गए, न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए। तर कुठेतरी धर्मामध्ये या ठिकाणी भिंत्या उभ्या करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न तर होत नाही आहे ना, अशी शंका वाटावी। असं ही चित्र आज समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहतो आहोत। राजकारणाच्या बाबतीतला स्तर कुठल्या पद्धतीत गेलेला आहे याबद्दल वेगळी टिप्पणी करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। असं जरी असलं तरी या देशातलं सगळंच काही वाईट झालेलं आहे असं मी म्हणणार नाही। सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे या देशातल्या सर्वच क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर विकासही झालेला
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे निश्चितपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या स्वातंत्र्यानं जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आपल्याला दिलेलं ही जमेची बाजू आहे. या स्वातंत्र्यानं आपल्याला जगातल्या सगळ्यात मोठ्या देशात अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकशाही शासन व्यवस्था या स्वातंत्र्यानं आपल्याला दिलेली आहे. ही जमेची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. या देशातली विविधतेने विविध जाती पंथ आहे की नाही असे राहणारे हे जे लोक आहेत, इथं लोकशाही टिकेल असं कोणाला वाटत नव्हतं परकीयांना, परंतु आज ही लोकशाही मोठ्या दिमाखानं या देशामध्ये चालू असलेली आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असलेली आपल्याला दिसते. ही देखील जमेची बाजू संविधानाच्या संबंधानं असेल, लोकशाहीच्या संबंधानं असेल. आज जर आपण आपल्या देशाच्या शेजारी राष्ट्रांची अवस्था बघितली, मग ती श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, हे तसे तर क्षेत्रफळानं लोकसंख्येनं अत्यंत लहान राष्ट्र आहेत, परंतु तिथली जर परिस्थिती बघितली तर अशा विशाल काय या राष्ट्रातलं जर आपण परिस्थिती बघितली तर निश्चितपणे या स्वातंत्र्यानं आपल्याला खूप काही चांगल्याच बाजू दिल्या आहेत, असंच या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. आज आपण जागतिक महासत्ता बनण्याची क्षमता या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेणं जरुरीचं आहे. स्वावलंबनाकडे आपण या ठिकाणी मार्गक्रमण करतोय ही बी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असं जरी असलं तरीही म्हणावं तेवढा आर्थिक वैषम्य, आर्थिक विषमता मात्र आपण या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर कमी करू शकलेलो नाहीये. श्रीमंत अधिकच श्रीमंत होताना दिसतायत, तर गरीब अधिकच गरीब होताना आपण पाहतो आहोत. म्हणून असं म्हटलंय का कवीनं कि जमाने की सभी किस्से कहूं दोस्तों, चाहने वालों को दीवाना चमन नहीं मिलता, किसी के पैरों के नीचे बिछते हैं गालीचे और किसी को मरने के बाद कफन तक नहीं मिलता. काही माणसांना पोहण्यासाठी स्विमिंग टँक करोडो रुपयाचे आहेत आणि दुसऱ्याला आंघोळीला पाणीच मिळत नाहीये. काही माणसांना काही आमच्याकडं अशा काही मुख्यमंत्री होत्या एक तामिळनाडूच्या की ज्यांच्याकडं कितीतरी साड्यांचे जोड होते आणि दुसरीकडे या देशातल्या गरीब माणसाला, स्त्रीला आपला इज्जत झाकण्यासाठी मानावा तसा कपडा मिळत नाहीये. हे अर्थवैषम्य. एक इतकं खातोय की खाल्याला पचत नाही म्हणून गोळी खावी लागते, तर दुसऱ्याला खायलाच काही मिळत नाही म्हणून कुपोषणाने आदिवासी पाड्यामध्ये कित्येक बालक लहान वयातच प्राण सोडून देतात. असं हे आर्थिक वैषम्य या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मला असं वाटतं की ही काही भूषणावह गोष्ट नाहीये. आणि म्हणून हिंदीतला कवी असं म्हणतो की आजादी तो आधी रात को मिली थी, आजादी तो मिली थी आधी रात को, अब तक सवेरा क्यों नहीं हुआ. आपल्याला 14 ऑगस्टला रात्री हे स्वातंत्र्य मिळालं, परंतु आणखीनही तो म्हणतो की खऱ्या अर्थानं उजाळलेलंच नाहीये. कुणासाठी उजाळलेलं नाहीये, तर या गोरगरिबांच्यासाठी आणखीनही विकासाचा प्रकाश त्यांच्या दारामध्ये, विकासाचा सूर्य, ज्ञानाचा सूर्य आणखीनही त्यांच्याकडे आलेला आपल्याला दिसून येत नाहीये. का आला नाही तो सूर्य, तर एक मराठीतला कवी असं म्हणतो की स्वातंत्र्याला झाला स्वार्थाचा क्षय, स्वातंत्र्याला झाला स्वार्थाचा क्षय, नागड्यांना न्याय मिळेच ना. अशी अवस्था आपल्याकडं आपण पाहतो आहोत. मराठीतले सुप्रसिद्ध कवी सुरेश भटांनी आजच्या स्वातंत्र्याचं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं वर्णन केलेलं होतं. सुरेश भट म्हणतात, तिजोऱ्यात केले ज्यांनी, तिजोऱ्यात केले ज्यांनी बंद स्वर्ग साती, आमावरी संसाराची उदे धूळ माती, उडे धूळ माती. आम्ही ती स्मशाने, आम्ही ती स्मशाने, ज्यांना प्रेतहीन वाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली. धुमसतात अजूनी विजल्या, धुमसतात अजूनी विजल्या, चितांचे निखारे, अजूनी रक्त मागत उठती वधस्तंभ सारे, अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे,
आसवेच स्वातंत्र्याची, आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली. अशा पद्धतीने पुन्हा एकदा म्हणून म्हणतात, उषक काल होता होता काळ रात्र झाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. अशा प्रकारचा सुरेश भटांनी आपल्याला या प्रकारचा विचार सांगितलेला आहे. आज आपण सगळ्या क्षेत्रामध्ये घराणेशाही लोकशाहीमध्ये आलेले दिसते. आता बापा मागे नातू, नातू मागे पंतू, आणि लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचे जंतू, हेही खऱ्या अर्थानं या देशाच्या स्वातंत्र्याला लागलेली कीड आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. म्हणून कवी म्हणतो, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांना मागणार केव्हा, जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा, जाब उंच प्रासादांना मागणार केव्हा, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा, धूर्त शोषकांच्या ओठी घोष संस्कृतीचा, चूड इथे या ढोंगाला लावणार केव्हा, चूड इथे या ढोंगाला लावणार केव्हा, विलायती भाषेमधून भुंकतात कुत्री, विलायती भाषेमधून भुंकतात कुत्री, मानसास माणूस येथे मानणार केव्हा, मानसास माणूस इथे मानणार केव्हा, घाम ओतुनी पिकवी मळे अमृताचे, घाम ओतुनी पिकवी मळे अमृताचे, दिवा झोपडीत त्यांच्या लागणार केव्हा, दिवा झोपडीत त्यांच्या लागणार केव्हा, इथे पडे सत्तेभोवती कडे भ्रष्टतेचे, इथे पडे सत्तेभोवती कडे भ्रष्टतेचे, काजळी दिव्या भोवतीची झाडणार केव्हा, काजळी दिव्या भोवतीची झाडणार केव्हा, किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे, किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे, भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा, भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा. असं मला असं वाटतं या कवीनं आपल्याला प्रश्न केलेले आहेत, आणि या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आणि मलाच या ठिकाणी शोधावी लागणार आहेत. खरं तर आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. अशा वेळेला नकारात्मक बाबूंची चर्चा करू नये असं आपल्याला वाटत असेल, परंतु विकासाकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्यातल्या उणिवा आपण निहाळल्या पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे, तरच आपल्याला त्या वजा करण्यासाठी चे आपण प्रयत्न करू, आणि जितक्या त्या वजा होत जातील तितकं हे स्वातंत्र्य सुदृढ होत जाईल. म्हणून आपण आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या स्वातंत्र्याने मागच्या 77 वर्षामध्ये आपल्याला काय दिलं, आणि या स्वातंत्र्यातनं आणखीन काय काय उणिवा आजच्या वर्तमान व्यवस्थेमध्ये राहिलेले आहेत, याचा अत्यंत त्रोटक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. मला असं वाटतं की व्हिडिओची लांबी लक्षात घेता इतकाच या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विचार आपण इथे करूयात. आणि आपल्याकडली जी प्रतिज्ञा आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर हे बंधुत्व खऱ्या अर्थानं या देशामध्ये निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिनी आपण खऱ्या अर्थानं प्रतिज्ञा करूया. त्याचबरोबर या देशाचं संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या देशातला खऱ्या अर्थानं माणूस जर उभा करायचा असेल तर या संविधानानं सांगितलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्य मी माझ्या पद्धतीनं माझ्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करेन, असा आजच्या दिवशी आपण सगळेजण संकल्प करूया. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं आणि स्वातंत्र्याच्या नंतर या देशाला विकासाच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला, त्या सगळ्या महापुरुषांच्या आणि हुतात्म्यांच्या प्रती कृतज्ञता भाव आपण आयुष्यभर बाळगूया. आपण तो बाळगाल माझ्यासह, अशा प्रकारची या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या हुतात्म्यांना, त्या महापुरुषांना मनपूर्वक नमन करून या ठिकाणी भारत मातेच्या
चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद.